तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. गाईज, लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमधून मनुष्य प्राणी विचार करायला शिकलेला आहे. मनुष्य प्राणी ज्या लेवलला विचार करू शकतो त्या लेवलला अजून कुठलाही प्राणी विचार करू शकत नाही. आणि कदाचित याच्यामुळेच भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाचा अंदाज मनुष्य प्राणी जेवढ्या उत्तम पद्धतीने लावू शकतो तेवढं उत्तम अजून कुठलाही प्राणी भविष्यात येणाऱ्या संकटाचा अंदाज लावू शकत नाही. भविष्यात काय काय संकट येऊ शकतात, भविष्यामध्ये काय काय रिस्क आपल्याला फेस करावे लागू शकते, हे आपण अत्यंत उत्तम पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. सो आपण विचार करू शकत असल्याची ही एक खासियत आहे की आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांचा आधीच अंदाज लावून त्यावर सोल्युशन शोधू शकतो. पण जेव्हा आपल्याला कुठलाही निर्णय घेताना त्यामध्ये केवळ रिस्कच दिसते, जेव्हा एखादी छोटीशी घटनासुद्धा आपल्याला खूप मोठं संकट वाटते, तेव्हा समजून घ्यायचं की आपण ओव्हरथिंक करतोय. यालाच ओव्हरथिंकिंग असं म्हणतात. आता हा विषय सविस्तर समजून घेऊयात आणि शेवटी यावर उपाय काय हे देखील जाणून घेऊयात. आता ओव्हरथिंकिंग म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवर मर्यादेपेक्षा जास्त विचार करणं आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स डिस्टर्ब करून घेणं म्हणजे ओव्हरथिंकिंग. गाईज, एक गोष्ट इथे आपण लक्षात ठेवणं गरजेची आहे, ती म्हणजे ओव्हरथिंकिंगला सुरुवात ही नॉर्मल थिंकिंगपासूनच होत असते. नंतर ते नॉर्मल थिंकिंग ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्ट होत असतं. विचार करणं, कुठल्याही गोष्टीवर विचार करणं ही नॉर्मल गोष्ट आहे. विचार आपण सगळेजणच करतो, कुठल्याही गोष्टीचा विचार आपण सगळेजणच करत असतो. कुठलीही गोष्ट करताना विचार करूनच केली जात असते, करणं गरजेचं असतं. सो विचार करणं ही नॉर्मल गोष्ट आहे, त्यामध्ये चूक काही नाहीये. पण जेव्हा आपण मर्यादेपेक्षा जास्त विचार करत असतो आणि जेव्हा त्याच्यामुळे आपला स्वतःचाच परफॉर्मन्स डिस्टर्ब होत असतो, तेव्हा त्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. आता हे नॉर्मल थिंकिंग ओव्हर थिंकिंगमध्ये कशामुळे कन्वर्ट होतं, म्हणजे नॉर्मल थिंकिंगपासून सुरुवात झालेली असताना ओव्हर थिंकिंगपर्यंत माणूस कसा काय पोहोचतो हे आपण जाणून घेऊ. पण त्याच्या आधी ओव्हर थिंकिंगच्या कॅटेगरीज समजून घेऊयात. ओव्हर थिंकिंगच्या मुख्यतः 3 कॅटेगरीज असतात. कुठल्या कुठल्या, तर एक म्हणजे एखाद्या छोट्याशा घटनेला खूप मोठं संकट समजून त्यावर विचार करणं. नंबर 2, एखादा निर्णय घ्यायचा असतो पण तो निर्णय घेण्यासाठी खूप जास्त विचार करणं. आणि नंबर 3, भविष्यामध्ये एखादं संकट येईल याचा विचार करून आत्ताच त्या बाबतीमध्ये विचार करत बसणं, त्या संकटाचं सोल्युशन शोधण्यासाठी विचार करत बसणं. ओव्हर थिंकिंगच्या मुख्यतः या 3 कॅटेगरीज आहेत. आता या तिन्ही कॅटेगरीज 1 बाय 1 उदाहरणासहित समजून घेऊयात नक्की काय असतात ते. आता सगळ्यात पहिली कॅटेगरी म्हणजे एखादी छोटीशी घटना आणि त्यावर खूप जास्त विचार करणं. उदाहरणार्थात समजा एखाद्या स्त्रीचा मुलगा हा 5वीत किंवा 6वीमध्ये आहे, तो रोज शाळेत स्कूल व्हॅननी जातो, स्कूल व्हॅननी घरी येतो. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत स्कूल व्हॅन त्याला घेऊन घरी येते आणि आज 5:30 वाजून 5 मिनिटं झाली तरी स्कूल व्हॅन घरी आलेली नाही. अशा वेळेला त्या स्त्रीच्या मनामध्ये, त्या लहान मुलाच्या आईच्या मनामध्ये हे विचारायला सुरुवात होते की स्कूल व्हॅन वेळेवर शाळेत गेली तर असेल ना, माझ्या मुलाला स्कूल व्हॅन मिळाली तर असेल ना, स्कूल व्हॅनमध्ये तो बसला तर असेल ना, वाटेमध्ये स्कूल व्हॅनला काही झालं तर नाही ना, का अजून स्कूल व्हॅन घरी नाही आली, रोज तर 5:30 पर्यंत स्कूल व्हॅन घरी येते. हे जे सगळे विचार आहेत, या सगळ्या विचारांच्यामुळे त्या एका छोट्या घटनेचा खूप मोठा संकटामध्ये रूपांतर होतं. हे सगळे विचाराची आवश्यकता आहे नाहीये, हे सगळं ओव्हरथिंक आहे. या सगळ्या ओव्हरथिंकिंगच्यामुळे त्या स्त्रीचा परफॉर्मन्स डिस्टर्ब होतो. म्हणजे काय होतं, तर हे सगळे जर विचार मनात आले नसते तर त्या स्त्रीने काय केलं असतं, काही नाही, तिने 5 मिनिटं अजून वाट पाहिली असती, शांत बसली असती, पेशन्स ठेवले असते की नाही येईल तो घरी. स्वतःला तिने हे पण समजावलं असतं की कदाचित वाटेमध्ये ट्रॅफिक लागलं असेल, कदाचित त्यांच्या व्हॅनमध्ये जास्त मुलं आहेत त्यामुळे त्या सगळ्यांना सोडत सोडत यायला आता आजपासून रोजच वेळ लागू शकतो. तिने स्वतःला समजावलं असतं, हा तिचा रेग्युलर परफॉर्मन्स असायला हवा होता. पण या सगळ्या ओव्हर थिंकिंगमुळे तिचा परफॉर्मन्स डिस्टर्ब झाला. म्हणजे काय, तर ती आता ह्याला फोन कर, त्याला फोन कर, व्हॅन कुठपर्यंत आली, अजून व्हॅन घरी नाही आली, तुमची आली का, आमची आली का, त्या व्हॅनमधल्या मुलांच्या आयांना फोन करून विचारणं की तुमचा मुलगा घरी आला का. याला म्हणतात परफॉर्मन्स डिस्टर्ब होणं. परफॉर्मन्स डिस्टर्ब होण्याचा अर्थ काय, तर तुमचा परफॉर्मन्स काय असायला हवा होता आणि तुम्ही काय परफॉर्म करताय
याला परफॉर्मन्स डिस्टर्ब होणं म्हणतात. सो एखादी छोटीशी घटना घडली आहे, पण त्या छोट्या घटनेचं खूप मोठ्या संकटामध्ये रूपांतर होणं आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्सचं डिस्टर्ब होणं हे ओव्हर थिंकिंगची एक अत्यंत महत्त्वाची कॅटेगरी आहे. अनेकांच्या बाबतीमध्ये हे घडतं की एवढूसच काहीतरी घडलेलं असतं, पण त्यावर ते इतका विचार करून त्याला मोठं संकट बनवतात आणि त्यानुसार मग ते हालचाल करायला सुरुवात करतात. सो ओव्हर थिंकिंगची ही सगळ्यात पहिली कॅटेगरी की एवढीशी घटना पण त्यावर एवढा विचार केल्यामुळे ती घटनेचं स्वरूप खूप मोठं होऊन बसणं. आता यातली कॅटेगरी नंबर 2, ही कॅटेगरी म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असतो पण तो निर्णय घेण्यासाठी खूप जास्त विचार करणं. उदाहरणार्थात आज संध्याकाळी आमच्या घरी जेवायला पाहुणे येणार आहेत, त्या पाहुण्यांसाठी काहीतरी खायला करायचंय. आता घरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी काय खायला करायचं याचा विचार जेव्हा घरातली स्त्री करते तेव्हा एखादी स्त्री त्यावर इतका विचार करते की ती फायनल कन्क्लुजनवर येऊच शकत नाही. म्हणजे मग मी ही डिश करू का, नाही ही डिश नको, ही डिश ना मागच्या वेळेला झाली होती, मग मी ही डिश करू का, नाही ही डिश पण नको, ही डिश आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनीच केली होती, मग अजून ही डिश करू का, नको ही डिश ना त्यांच्याकडे झालेली, हे करू का, नाही यावरून मग ते आम्हाला जज करतील. म्हणजे इतका त्यावर विचार केला जातो, हे करू की ते करू, ते करू की हे करू. एक साधा निर्णय घ्यायचा असतो पण त्यावर आपण इतका विचार करतो की त्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स डिस्टर्ब होतो. आता इथे परफॉर्मन्स डिस्टर्ब होतो म्हणजे काय, तर आपण योग्य त्या निर्णयावर येऊच शकत नाही, आपण योग्य त्या कन्क्लुजनवर येऊ शकत नाही. आपण फक्त आणि फक्त विचार करत राहतो, विचाराच्या सायकलीमध्ये अडकून पडतो. परत 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 आपण त्या एकाच गोष्टीवर विचार करत राहतो, कुठल्याही निर्णयापर्यंत येत नाही, कुठल्याही कन्क्लुजनवर येत नाही, कुठलीही ॲक्शन सुद्धा घेत नाही. तर आता हा विषय असा आहे की या बाबतीमध्ये त्यावर मी निर्णय घेऊन ॲक्शन घेणं गरजेचं आहे, पण इथे ॲक्शन सुद्धा घेतली जात नाही. आपला पूर्ण वेळ केवळ आणि केवळ विचार करण्यामध्येच जातो. सो ही ओव्हर थिंकिंगची महत्त्वाची नंबर 2ची कॅटेगरी आहे की ज्यामध्ये मनुष्य कुठलाही निर्णय घेता केवळ आणि केवळ नुसता विचार करतच राहतो, तो कुठल्या निर्णयापर्यंत येऊच शकत नाही. आता यातली कॅटेगरी नंबर 3, ती कॅटेगरी म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या एखाद्या संकटाचा विचार करून वर्तमानामधला परफॉर्मन्स डिस्टर्ब करून घेणं. उदाहरणार्थात एखादा कोणीतरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे, त्यांच्या बाबतीमध्ये असं होतं आहे की आज त्यांची एक्झाम आहे, वर्षभर व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, आणि आजपासून वार्षिक परीक्षेला सुरुवात होती आहे आणि आज सकाळी उठल्यानंतर मनामध्ये विचार यायला सुरुवात झाली की मला उत्तरच नाही आठवली तर, मला कमी मार्क पडले तर, मला इतरांच्यापेक्षा कमी मार्क पडले तर, मला जर का ह्याच्यानंतर अजून कुठल्या कॉलेजला ॲडमिशनच नाही मिळाली तर. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा विषय येतो की मला जर का कमी मार्क पडल्यामुळे कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच मिळाली नाही तर, मला आमच्या नातेवाईकांच्या मुलांपेक्षा कमी मार्क मिळाले तर, माझ्या आईवडिलांची माझ्याकडून जी अपेक्षा आहे त्या मानाने जर का मला कमी मार्क पडले तर. या भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाचा आत्ताच विचार करून आत्ताचा परफॉर्मन्स ते डिस्टर्ब करून घेतात. म्हणजे काय होतं तर या सगळ्या विचारांच्यामुळे ॲक्च्युअल पेपर लिहायला बसल्यानंतर ॲक्च्युअल त्या परीक्षेच्या वेळेला त्यांच्या पेपरमध्ये लक्षच लागत नाही, किंवा बऱ्याचदा या सगळ्या विचारांच्यामुळे त्यांना ॲक्च्युअल पेपर लिहिताना उत्तरच आठवत नाहीत. पेपर लिहिताना जर का मन शांत असेल तर तुम्हाला सगळी उत्तरं आठवत असतात, पेपर लिहिताना जर का मन अशांत असेल तर तुम्हाला उत्तरं आठवत नाहीत, आणि मन अशांत या ओव्हर थिंकिंगच्यामुळेच झालेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या एखाद्या संकटाचा आत्ताच विचार करून वर्तमानातला आपला परफॉर्मन्स डिस्टर्ब करून घेणं ही सुद्धा ओव्हर थिंकिंगची एक अत्यंत महत्त्वाची कॅटेगरी आहे. आणि अनेकांना या तिन्ही कॅटेगरीजचा अनुभव सुद्धा असेल, कारण या तिन्ही कॅटेगरीजना मोस्ट कॉमन कॅटेगरीज आहेत. ओव्हर थिंकिंगच्या अजूनसुद्धा वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत, पण या 3 कॅटेगरीज मोस्ट कॉमन कॅटेगरीज आहेत, ज्याचा अनुभव शक्यतो ओव्हर थिंकिंग करणाऱ्या सगळ्यांना येत असतो. आता या नॉर्मल थिंकिंगचं ओव्हर थिंकिंगमध्ये रूपांतर कसं काय होतं हे समजून घेऊयात. आत्ता या तिन्ही कॅटेगरीजचा जर का आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षामध्ये येईल की कुठल्याही कॅटेगरीमध्ये सुरुवातीला हे नॉर्मल थिंकिंगच होतं. उदाहरणार्थात 5:30 वाजता मुलगा रोज घरी येतो, पण तो आज 5:30 झाली तरी घरी नाही आला. असं असताना 5:30 झाली का बरं घरी नाही आला असा विचार मनामध्ये येणं साहजिक आहे. ही नॉर्मल गोष्ट आहे, त्यामध्ये चुकीचं काही नाही आहे. पण मग ते ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्ट कसं काय व्हायला लागलं. सो जेव्हा याचा विचार करतो तेव्हा लक्षामध्ये येतं नॉर्मल थिंकिंगला ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं निगेटिव्ह थिंकिंग.
आता आपल्याला एक एक डॉट्स कनेक्ट व्हायला सुरुवात होईल. 5:30 वाजेपर्यंत मुलगा घरी येतो, पण आज 5:30 वाजून 5 मिनिटं झाली तरी मुलगा घरी नाही आला. का नाही आला असा विचार मनामध्ये येणं हे नॉर्मल थिंकिंग आहे, विच इज ओके, फाईन, काही हरकत नाही. सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार येतो. पण व्हॅन शाळेमध्ये वेळेवर गेली असेल ना, त्याला व्हॅन मिळाली तर असेल ना, वाटेत व्हॅनला काही झालं तर नसेल ना, हे झाले निगेटिव्ह थिंकिंग. आणि या निगेटिव्ह थिंकिंगच्यामुळे एक छोटीशी घटना खूप मोठं संकट वाटायला सुरुवात होते. आणि मग त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण ट्राय करतो आणि मग त्यासाठी अजून जास्त विचार करत राहतो. आणि त्या विचारानुसार आपण वेगळे वेगळे उपाय करत राहतो. त्या उपायातून सोल्युशन मिळालं नाही की परत परत विचार करतो, परत ते उपाय करतो. मग याला फोन कर, त्याला फोन कर, याला विचार, त्याला विचार. अशा वेळेला जर त्या स्त्रीने विचार केला असता की नाही बाबा, वाटेमध्ये ट्रॅफिक असेल, ट्रॅफिकच्यामुळे 5-10 मिनिटं मागे पुढे होऊ शकतं, असा जर का तिने सकारात्मक विचार केला असता तर तिचं थिंकिंग तिथल्या तिथे थांबू शकलं असतं. तिचं थिंकिंग हे नॉर्मलचं नॉर्मलच राहिलं असतं, ते ओव्हर थिंकिंग झालंच नसतं. या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या तर केवळ आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आल्यामुळे. नॉर्मल थिंकिंगला ओव्हर थिंकिंगमध्ये कन्वर्ट करण्याचं काम नकारात्मक विचार करतात. त्याचबरोबर मला जर का एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी देखील विचार करून तो निर्णय घेणं, त्यासाठी देखील विचार करणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. कुठलाही निर्णय घेताना आपण विचार करत असतो. पण आपण विचार केल्यानंतर आपल्यासमोर जे जे ऑप्शन्स येत आहेत की जे आपण ॲज अ निर्णय म्हणून घेऊ शकतो, त्या ऑप्शनच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि म्हणून आपण ते ऑप्शन रिजेक्ट करतोय आणि अजून काय निर्णय घेऊ शकतो, अजून काय निर्णय घेऊ शकतो याचा आपण विचार करतोय. म्हणजे जसं आपण उदाहरण पाहिलं की बाबा संध्याकाळी पाहुणे जेवायला घरी येणार आहेत, त्यांच्यासाठी जेवायला काय करता येईल आपल्याला, मग मी ही डिश करू का, नको नको, ही डिश ना त्यावेळेला झाली होती, हो दे की मग काय हरकत आहे. जर का 30 डिश आता आज आपण परत केली तर काय हरकत आहे. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, आम्ही त्यांच्याकडे गेला असताना त्यांनी हीच डिश केलेली, त्यामुळे आम्ही पण परत 30 डिश करणं बरोबर नाही वाटणार. का नाही वाटणार बरोबर. उलट तुम्ही असा विचार करा ना की बाबा आपण जर 30 डिश केली तर कदाचित त्या समोरच्या फॅमिलीला असं वाटेल की अरे यांनी तर आपल्यापेक्षा पण छान केलं हे डिश. त्यांना मे बी कॉम्प्लेक्स होईल की अरे ही या घरातली स्त्री तर माझ्यापेक्षा पण छान डिश करते. पण आपल्या मनामध्ये येतं की नाही, त्या स्त्रीपेक्षा आपली डिश जरा कमी क्वालिटीची झाली तर. म्हणजे एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्यासमोर बरेच ऑप्शन्स येत आहेत, पण त्या प्रत्येक ऑप्शनच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी निगेटिव्ह थिंकिंग करतोय, म्हणून आपण त्यातला कुठलाच ऑप्शन स्वीकारत नाहीये आणि आपण परत नवीन नवीन ऑप्शन्सचा विचार करतोय की अजून काय मी निर्णय घेऊ शकतो, अजून मी काय निर्णय घेऊ शकतो, याचा आपण परत परत विचार करतोय. कारण आपल्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे आपण कुठल्याच ऑप्शनवर फिक्स होत नाही आहोत, ठाम होत नाही आहोत. असंच त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असू शकतं की बाबा माझा रिझल्ट काय येईल हा विचार सगळ्यांच्या मनामध्ये येतो. सगळ्यांना आपल्या रिझल्टची उत्सुकता असतेच की माझी एक्झाम झालेली आहे आणि आता माझा रिझल्ट असो, माझा रिझल्ट काय येईल अशी उत्सुकता सगळ्यांच्याच मनामध्ये असते. एक्झामच्या दिवशी सुद्धा सकाळी मनामध्ये हा विचार येणं साहजिक आहे, एक नॉर्मल गोष्ट असू शकते. पण मला कमी मार्क पडले तरच काय होईल याची काय आवश्यकता आहे, असं आपण विचार करू शकतो ना की कदाचित मी वर्षभर अभ्यास केलेला आहे, मला सगळ्यांपेक्षा जास्त मार्क पडणार आहेत किंवा सगळ्यांचे एवढेच मार्क पडणार आहेत, किंवा मला ज्या कॉलेजला ॲडमिशन हवी आहे त्या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी जेवढे मार्क हवेत तेवढे मार्क मला मिळणार आहेत. हे विचार मनामध्ये काय येत नाही आहेत. मनामध्ये नकारात्मक विचार आल्यामुळे तुमचा परफॉर्मन्स हा डिस्टर्ब होतोय. तुमच्या मनामध्ये जर का सकारात्मक विचार आले तर तुमचे विचार तिथल्या तिथे थांबत असतात. तुमचं ओव्हर थिंकिंग तिथल्या तिथे थांबेल जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर. या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपला मुख्य प्रॉब्लेम हा ओव्हर थिंकिंग नाही आहे, नकारात्मक विचार करणं आहे, निगेटिव्ह थिंकिंग आहे. सो आपल्याला काम ओव्हर थिंकिंगवर करायचंच नाही आहे, आपल्याला काम करायचं आहे निगेटिव्ह थिंकिंगवर. ओव्हर थिंकिंग हा इश्यू नाहीच आहे, इश्यू आहे निगेटिव्ह थिंकिंग. कारण या निगेटिव्ह थिंकिंगच्यामुळे नॉर्मल थिंकिंग ओव्हर थिंकिंग होत आहे. जर हे निगेटिव्ह थिंकिंग नसतं, पॉझिटिव्ह थिंकिंग असतं किंवा नॉर्मल थिंकिंगच असतं तर ते ओव्हर थिंकिंग झालंच नसतं. सो त्यामुळे आपल्याला आपल्या निगेटिव्ह थिंकिंगवर काम करणं गरजेचं आहे, ओव्हर थिंकिंगवर नाही. निगेटिव्ह थिंकिंग कमी झालं की आपोआप आपलं ओव्हर थिंकिंग सुद्धा कमी होतं. आता बघूयात की या निगेटिव्ह थिंकिंगसाठी काय काय उपाय आहेत. तर आपल्याकडे निगेटिव्ह थिंकिंगसाठी 2 मुख्य उपाय आहेत. एक म्हणजे तुमच्या मनामध्ये आलेला कुठलाही विचार किंवा कुठलीही समस्या ही लिहून काढणं. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या मनामध्ये निगेटिव्ह थिंकिंग येत आहेत, मी खूप जास्त ओव्हर थिंक करतोय, आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्याला स्वतःला माहिती असतं की आपण ओव्हर थिंक करतो की करत नाही ते. सो जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही ओव्हर थिंक करताय आणि कुठल्या वेळेला तुमचं ओव्हर थिंकिंग आता सुरू होणार आहे हे तुम्हाला माहिती असतं, बरोबर त्यावेळेला तुमच्या मनातला तो सगळा विषय कागदावर लिहून काढा. तुम्ही जेव्हा कागदावर सगळा विषय लिहून काढता तेव्हा तुमचा समोर तो विषय एका ऑर्गनाइज्ड वेनी येतो आणि त्यामुळे तुमचं विचार जरा स्लो होतात. जरा तुम्ही आहिस्ता आहिस्ता तुम्ही ते विचार घेत असतात.
सो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कुठलीही समस्या आली, कुठलाही इश्यू आला, कुठलंही संकट आलं, कुठलीही घटना आली, काही येऊ देत, तुमच्या मनामध्ये विचार सुरू करायच्या वेळेला तुम्हाला जर हे लक्षामध्ये आलं की कदाचित हे पुढे ओव्हरथिंक होऊ शकेल, तर त्याच वेळेला त्या सगळ्या गोष्टी लिहायला सुरुवात करा. किंवा एखाद्या विषयावर विचार करत असताना सुरुवातीला नॉर्मल थिंकिंग असतं, पण तुमच्या जर लक्षामध्ये आलं की हे नॉर्मल थिंकिंग आता ओव्हर थिंकिंग होणार आहे, की या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला तो सगळा विषय कागदावर लिहून काढायला सुरुवात करायची आहे. जेव्हा तुम्ही तुमचा सगळा विषय कागदावर लिहून काढाल तेव्हा बरोबर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपण कुठे विचार करणं चुकतोय आणि कुठे आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि नंबर 2चा उपाय म्हणजे मेडिटेशन. राईट गाईज, लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावर आपण जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी हे सांगितलेलं आहे की तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक करण्याचं काम मेडिटेशन करत असतं. मेडिटेशनशिवाय तुमच्या मनातले विचार सकारात्मक नाही होऊ शकत. आता यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन हे सगळं मी आत्ता सांगत नाही, त्यासाठी ते व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहिले तरी चालतील. पण इथे जर का ओव्हर थिंकिंगच्या मुळाशी निगेटिव्ह थिंकिंग असेल तर इथे सुद्धा तुमचं निगेटिव्ह थिंकिंग थांबवण्यासाठी तुम्हाला मेडिटेशनचा फायदा होऊ शकतो. मेडिटेशनच्यामुळे तुमचं पूर्ण नेचरच सकारात्मक होत असतं, असं मी कायम सांगतो. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती कसली पॉझिटिव्ह आहे, आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीकडून आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीमध्ये आपल्याला जाणवत असते. यामागचं कारण त्या व्यक्तीचं पूर्ण नेचरच पॉझिटिव्ह झालेलं असतं, सकारात्मक झालेलं असतं. आणि याच्या मागे मोस्ट ऑफ द टाइम्स स्पिरिच्युअलिटी किंवा मेडिटेशन या गोष्टी असतात. सो जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपले विचार आपोआप पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. आणि जसजसं आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला लागतात तसतसं आपलं ओव्हर थिंकिंग कमी कमी व्हायला लागतं. सो आपल्याला ओव्हर थिंकिंग जरी कमी करायचं असलं तरी आपल्याला काम ओव्हर थिंकिंगवर न करता निगेटिव्ह थिंकिंगवर काम करायचं आहे. निगेटिव्ह थिंकिंग कमी झालं की आपोआप आपलं ओव्हर थिंकिंगसुद्धा कमी होणार आहे. सो इथे आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ओव्हर थिंकिंगच्या मुळाशी केवळ आणि केवळ निगेटिव्ह थिंकिंग असतं, अजून काही नाही. आणि आता जर तुम्हाला तुमच्या ओव्हर थिंकिंगसाठी किंवा निगेटिव्ह थिंकिंगसाठी मेडिटेशनच अप्लाय करायचं असेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. त्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला आपल्या अकॅडमीची, मेडिटेशन कोर्सची आणि माझी सगळी माहिती तिकडे वाचायला मिळेल. सो ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईल. सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला जर का सकारात्मक विचार करायचे असतील, नकारात्मक विचार संपुष्टात आणायचे असतील आणि ओव्हर थिंकिंग कमी करायचं असेल तर त्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम मार्ग सिद्ध होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करण्याचा मी नक्की प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवावं अशी इच्छा असेल तर आम्हाला सांगा. आम्ही त्या विषयावर रिसर्च करून वेल रिसर्च्ड असा व्हिडिओ आम्ही त्यावर नक्की बनवून देऊ. ओके, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.